काय जरा थांबा. सूरज भुते महिलांनी आपल्या मुलांना सांभाळायचा, हात पकडायचा, हात सोडायचा नाही पाण्यामध्ये गेल्यानंतर. सर्वांना कमी पाण्यामध्ये आंघोळ करायला सांगायचे तिकडेच्या तिकडेच.
आज साधारणपणे 4 वर्षानंतर महोदय पर्वणीचा योग आलेला आहे। या महोदय पर्वणीच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हा तसेच नजीकच्या गोवा राज्यातून बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात आणि ते महोदय पर्वणीचा स्नानाचा लाभ घेत असतात। त्या अनुषंगाने पोलीस खात्यामार्फत अतिशय चांगल्या प्रकारे चोख बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे। जवळजवळ 3 अधिकारी आणि 30 ते 35 कर्मचारी आम्ही नेमलेले आहेत। तसेच या भागातील सागर रक्षक दल तसेच स्वयंसेवक या सर्वांची आम्हाला खूप चांगल्या प्रकारे मदत झालेली आहे आणि आतापर्यंत अतिशय चांगल्या प्रकारे हा महोदय पर्वणीचा समारोह पार पडलेला आहे। कोणतीही अनुचित प्रकार किंवा कुठलीही दुर्घटना घडलेली नाही। अतिशय चांगल्या प्रकारे भाविकांनी पण सहकार्य केलेलं आहे आणि राहिलेल्या वेळातही भाविक अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांनी या पर्वणीचा मनोभावे आनंद लुटावा असे सर्वांना आवाहन करतो। 30 ते 32 वर्षांनी योग आलेला आहे। आम्ही मांडकुली गावावरून आलेलो आहे। 30 ते 35 किलोमीटर चालत 2-2.5ची रहित आमच्यासोबत आहे भाविक आणि सातेरी आणि कुळाशे सातेरी यांच्या सहकार्याने लाभलेला आहे आम्हाला। 35 ते 40 किलोमीटर पायी पैठ करा। विलास शिवराम मराठे। कसा असतो, आल्यानंतर आमच्या देवाचा पहिला प्रथम सगळे देव येतात आणि नंतर येऊन ते असे सीमा आखतात। सीमा आखल्यानंतर बाकीचे देव ते स्नान करतात आणि आमचे मग सातेरी रामेश्वर शेवट ते आतमध्ये गेल्यानंतर बाहेरचे देव गेल्यानंतर ते हे करतात आणि बाहेरचे देव गेल्यानंतर आमची सातेरी आणि रामेश्वर जाऊन आतमध्ये नारळ टाकून ते स्नान करून परत फिरतात। ते टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।